व्याख्यान नंबर 2, लेक्चर नंबर 2, क्षयरोग कारण आणि प्रसार. नमस्कार. आपल्या क्षयरोग जनजागृती मालिकेमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. मी डॉक्टर राजेंद्र ननावरे, पल्मोनॉलॉजिस्ट, मुंबई, महाराष्ट्र. आणि आज आपण एका अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. क्षयरोग कसा होतो आणि कसा पसरतो हे समजून घेतल्याने आपण क्षयरोग टाळू शकतो. तर चला आपण सुरुवात करूया. मुख्य भाग. क्षयरोगाचे कारण काय आहे? क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणू होतो. हा जीवाणू शरीरात अनेक वर्ष निष्क्रिय स्वरूपात म्हणजे लॅटंट स्टेज मध्ये राहू शकतो. त्याला लॅटंट इन्फेक्शन म्हणतात. जेव्हा शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा हा जीवाणू सक्रिय होतो आणि आजार निर्माण करू शकतो. तर मग आपण विचार करूया क्षयरोग कसा पसरतो. क्षयरोग हवेच्या माध्यमातून पसरतो. क्षयरोग असलेल्या व्यक्तीने जर खोकला, शिंक दिली, बोलले किंवा गाणे म्हटले तर हवेत सूक्ष्म थेंब, दॅट इज अ ड्रॉपलेट न्यूक्लिया, पसरतात ज्यात क्षयरोगाचे जीवाणू असतात. हे थेंब दुसऱ्या व्यक्तीने श्वास घेतल्यास संक्रमण म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं. महत्वाची टीप: हस्तांदोलन, अन्नपेय शेअर करणे, वस्तूचा संपर्क यामुळे क्षयरोग होत नाही. फक्त हवेतून आणि सतत जवळच्या संपर्कातून क्षयरोग पसरतो. उदाहरण: एका घरात राहणारे सदस्य, बंदिस्त कार्यालयात काम करणारे सहकारी किंवा गर्दीच्या बस रेल्वे प्रवासात संक्रमित व्यक्तीच्या जवळ असणे हे धोकादायक ठरू शकतं. तर मग कोणत्या व्यक्तीला धोका जास्त असतो? ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे, उदाहरणार्थ HIV एड्स रुग्ण, मधुमेह रुग्ण, कॅन्सरवरील रसायनोपचार म्हणजे किमोथेरपी घेत असले व कुपोषित व्यक्ती, मुले आणि वृद्ध व्यक्ती अधिक संवेदनशील असतात म्हणजे वर्नेबल असतात. धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे व खराब वायू जीवन असलेले ठिकाणी राहणारे म्हणजे व्हेंटिलेशन प्रॉपर नसणारे लोकही धोक्यात असतात. क्षयरोगाचा प्रसार, गैरसमज व तिथ्य. गैरसमज, सत्य: भांडी शेअर केल्याने क्षयरोग होतो. चुकीचं नाही, फक्त हवेतून पसरतो. हस्तांदोलनाने म्हणजे शेकिंग हँड टीबी होतो. चुकीचं, हवेतून आणि सततच्या संपर्काने होतो. टीबी रुग्णांना कायम वेगळे ठेवावे लागते. चुकीचे, उपचार सुरू केल्यानंतर 2 ते 3 आठवड्यात संसर्गाचा धोका कमी होतो. शेवट तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे क्षयरोग होतो आणि तो मुख्यतः हवेतून पसरतो. हे योग्य प्रकार समजून घेतल्याने आपण क्षयरोगाचा प्रसार रोखू शकतो. आपल्या पुढील व्याख्यानात आपण
क्षयरोगाचे वेगळे वेगळे प्रकार जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चला क्षयरोग साखळी तोडूया. शेवटी हवेतून क्षयरोग पसरतो, पण जनजागृती ही पसरू शकते. धन्यवाद.